आपल्यासोबत बीएमसी कार्यालय परिसरातून आपल्या प्रतिनिधी मृगा वर्तक सुद्धा आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। मृगा, काय एकंदरीत आता तिथलं वातावरण आहे? अजून तरी मोर्चाला परवानगी मिळाली नाही, मात्र इथे मोर्चेकरी दाखल व्हायला सुरुवात झालेली दिसते। नक्कीच आपण पाहू शकतोय बीएमसीचा हा खरं तर शेवटचा टप्पा आहे, तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी दिसत आहेत। स्टेज बांधायचं काम सुरू आहे। परवानगी तुम्ही म्हणाला तर आपण बोलूया आपल्या मनसेचे गावडे साहेब, आपण पाहतोय की आता परवानगी अजूनही मिळालेली नाहीये मोर्चाला, तेव्हा आता आपल्याकडची काय भूमिका असणार आणि कसं असणार? नाही, प्रश्नच नाही। मोर्चा मानून एकदा राजसाहेबांनी ठरवलं की मोर्चा काढायचा, तो मोर्चा निघला। परवानगी मिळो अगर न मिळो, तो शेवटी मोर्चा हा सत्याचा मोर्चा आहे, त्यामुळे सत्य दाखवायला काय हरकत नाही, त्याला काय मोर्चाची परवानगीची गरज नाही आहे। त्यामुळे हा मोर्चा निघणारच। पोलिसांनी त्यांचं काम करतात। आम्हाला आशा आहे, पॉझिटिव्ह आहे की शेवटपर्यंत परमिशन देतील। बरं, पण शेवटच्या वेळेपर्यंत परवानगी मिळू शकते अशी काही अपेक्षा आहे का? आपण त्यासाठी प्रयत्न करतोय। पोलिसांनी जर आपलं व्यवस्थित जर मोर्चा चालला पाहिजे, काही कुठली गडबड गोंधळ होऊ नये किंवा कोणाचा रोषाला सामोरं जाऊ नये, तर पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे। साधारण किती माणसं इथे येतील, जमतील, काय काय सांगता येतं? साधारण मी तुम्हाला सांगू ना की आमचा अंदाज आहे जवळजवळ किमान 1,00,000 वरती। आम्हाला तर 1,00,000 तर येतीलच, पण त्याच्यावरती येतील, कारण लोकांमधला रोष आहे ना हा। आज माननीय राजसाहेब सकाळी ट्रेनमधून आल्यानंतर बरेचसे मंडळी डायरेक्ट इकडे यायला बघतात। सर्व कर्मचारी म्हणा, कामगार वर्ग, ते सर्व निघालेत लोक ट्रेनच्या ट्रेनवरून। बसेसची कुठे व्यवस्था केली नाही, त्यांना गाड्याची व्यवस्था केली, सर्व मंडळी ट्रेन आणि मेट्रोनी येत आहेत। बरं, आपण इथे पाहू शकतोय की उद्धव ठाकरेंचे आणि राष्ट्रवादीचे पण झेंडे दिसत आहेत, मनसेचे आहेत, मात्र इथे काँग्रेसचा काही झेंडा दिसत नाहीये, तर मनसे आणि काँग्रेस काही टशन आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मग मला नाही वाटत तसं काय असेल, तर किंवा त्यांनी पुढे लावले असतील, आम्हाला त्याची कल्पना नाही। परंतु का त्यांनी तसं नव्हतं, कारण शेवटी जी ही लढाई ही मतदारांसाठी आहे। मतदारांनी शेवटी त्यांनाही मतदान करतात, आम्हालाही मतदान करतात, त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीत एकत्र देऊन काम केलंच पाहिजे असं माझं मत आहे। धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी। सुवर्ण, आपण पाहू शकतोय की या ठिकाणी परवानगी मिळालेली नाहीये, तरी सुद्धा आता परवानगी मिळू शकते अशा प्रकारची आशा इथे वर्तवली जाते आणि त्याच दृष्टीने मोठ्या प्रमाणावर तयारी या ठिकाणी केली जाते। आपण पाहू शकतोय स्टेज बांधायचं काम सुरू आहे। हा रस्ता संपूर्णपणे जाम केलेला आहे, संपूर्ण अख्ख्या रस्त्यावर बॅनर्स लावले, झेंडे लावलेले आहेत। मृगा, पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे या संपूर्ण परिसरात? कारण वर्दळीचा हा संपूर्ण भाग आहे, सगळ्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी प्रचंड गर्दी असते, त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त असेलच। नक्कीच आपण पाहू शकतोय पोलीस आत्ता इथे दिसत नाहीयेत, मात्र काही वेळापूर्वी इथे पोलीस येऊन गेले। पोलीस त्या बाजूला आहेत, सीएसटी स्थानकाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त केलेला आहे, कारण त्या ठिकाणून प्रवाशांची ये जा अजूनही सुरू आहे आणि आता आपल्याला दाखवणं शक्य नाही, मात्र त्या ठिकाणी अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलिसांच्या मोठ्या मोठ्या व्हॅन्स आहेत आणि या ठिकाणी सुद्धा रस्त्यावर काही अंतरावर पोलिसांच्या चौक्या लावलेल्या आहेत। सुवर्ण, ठीक। पुन्हा एकदा जर दृश्य तुम्ही दाखवू शकलात या स्टेजवर जी तयारी सुरू आहे त्याची, तर उत्तम होईल, आपण प्रेक्षकांपर्यंत ही दृश्य पोहोचवू शकू। एकंदरीत विरोधकांच्या सत्याच्या मोर्चासाठी म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला असला। इथे आता पायऱ्या लावायला सुरुवात केलेली आहे। होय, आणि या ठिकाणी असा बंदोबस्त सुद्धा केलेला आहे। आता स्टेज खरं तर इथे लावलेला नव्हता, कारण परवानगी मिळालेली नव्हती, मात्र 2 ट्रक आहेत, ते एका बाजूला एक लावून त्याच्यावर एक मोठा बोट टाकून आणि त्याच्या समोर सुद्धा 2 चौरंग ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे ही स्टेजची तयारी केलेली आहे। मात्र परवानगी लवकरच मिळेल अशा प्रकारच्या आशा इथल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत। आपण हे दृश्य पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच, काही वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होणार आहे, मात्र सकाळपासूनच आता हा स्टेज बांधायची तयारी केली जाते आणि अजूनही युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे। मोठे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आता आलेले आहेत। मृगा, तुम्ही सकाळपासून तिथे उपस्थित आहात,